प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट माजी डीजीपी संजय पांडेंनी रचला होता। रश्मी शुक्लांनी सादर केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। मुंबईज नॉट द महाराष्ट्र सिटी। तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलई यांचं वादग्रस्त विधान। अण्णामलईंच्या वक्तव्याने पेटला नवा वाद। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे भाजपाने स्वीकृत नगरसेवक पद दिलं। अत्याचार करणाऱ्याला भाजपाने बक्षीस दिले का म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल, तर मनसे काढणार महामोर्चा। राज आणि उद्धव ठाकरेंची 12 जानेवारीला ठाण्यात सभा। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष, तर ठाणे आणि दिव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा। महेश लांडगेंनी एकेरी उल्लेख करून केलेल्या टीकेचा अजित पवारांकडून खोचक समाचार। तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं, अजितदादांचा घणाघाती टोला। सोबत लढणारे पुढे एकत्र येणार आहेत किंवा एकत्र येणारच नाहीत याचा अर्थ निघू शकत नाही। पालिका निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांचं सूचक विधान। काही प्रमुख लोक वक्तव्य करून जातात आणि त्यानंतर बुमरँग होतं, नंतर दुसऱ्याला त्यावरती पांघरून घालावं लागतं। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा रवींद्र चव्हाणांना जोरदार टोला। पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो सेवा देणार। पुण्यातील राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात अजित पवारांची मोठी घोषणा। निवडणुकीच्या काळात जालन्यामध्ये तब्बल 98 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त। टोलनाका भागात एसएसटी पथकाची मोठी कारवाई। आणि मुंबईच्या गोरेगावात गाढ झोपेत असताना घरातील फ्रीजचा स्फोट। आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू। घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ। मोठ्या बातमीकडे आपण वळतोय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं। माजी डीजीपी संजय पांडे यांनी 2016च्या यूएलसी घोटाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट रचला होता। न्यूज 18 लोकमतनं या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढली होती। महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालकांनी फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या यूएलसी घोटाळ्यामध्ये अडकवण्याचा कट रचला होता असा दावा अहवालामध्ये केला गेलेला आहे। महाराष्ट्राच्या निवृत्त डीजीपी रश्मी शुक्ला यांनी राज्य गृह विभागाला सादर केलेल्या विशेष चौकशी अहवालामध्ये हे समोर आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रशांत, बातमी कुठलीही असो, कुणाही संदर्भातली असो, तिच्या मुळाशी जाण्याचं काम न्यूज 18 लोकमत सातत्यानं करतं आणि प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचवण्याचं काम करतं। आज शिक्कामोर्तब झालं पुन्हा एकदा आपल्या बातमीवर। थोडं नक्की जागल्याच्या भूमिकेत काम करत असताना ज्या पद्धतीनं कोणत्याही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्यूज 18 लोकमत हे कटिबद्ध असतं आणि हाच सगळ्यात महत्वाचा भाग पुन्हा एकदा समोर आला। या पूर्ण प्रकरणामध्ये खरा ट्विस्ट ज्या वेळेस आला, खरं तर 2016चा गुन्हा, पण या पूर्ण प्रकरणामध्ये 16 डिसेंबर 2024ला न्यूज 18 लोकमतनं स्टिंग ब्रेक केलं आणि त्या स्टिंग मध्ये काही पोलीस अधिकारी, या तपासामध्ये अधिकारी की कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस जे तत्कालीन विरोधी पक्षनेते होते आणि तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमधले मंत्री एकनाथ शिंदे या दोघांना अडकवण्याचं षडयंत्र करण्यात आलं होतं। आणखी या षडयंत्राचे सूत्रधार जे होते ते तत्कालीन पोलीस महानिरीक्षक म्हणजे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पांडे हे स्वतः होते आणि याचमुळे या प्रकरणाची पाळंमुळं आणि त्याचं गांभीर्य अत्यंत वाढलं होतं। जे स्टिंग न्यूज 18 लोकमतनं ब्रेक केलं होतं, या स्टिंग नंतर खूप मोठा गदारोळ झाला होता। त्यानंतरच्या डिसेंबर 2024च्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला या विषयावर प्रचंड मोठा गदारोळ झाला। सभागृह बंद पडायची वेळ आली होती। तत्कालीन त्याच सभागृहातले प्रवीण दरेकर यांनी मागणी केली आणि विशेष चौकशी समितीचं गठन करण्यात आलं होतं आणि या चौकशी समितीचा अहवाल जो अंतिम आला
तो राज्याच्या मावळत्या पोलीस महासंचालक ज्या माजी तत्काळ रश्मी शुक्ला यांनी हा सरकारला जो सादर केलाय, या सरकारला सादर केलेल्या अहवालामध्ये न्यूज 18 लोकमतनं ज्या ज्या गोष्टींचे पुरावे समोर आणले होते त्यांचा स्पष्ट न्यूज 18 लोकमतच्या नावासहित उल्लेख आहे. आणि बरोबर. याचबरोबर या पूर्ण प्रकरणाची सत्यता जी आहे ती पूर्ण समोर आली. अत्यंत ढळढळीत सत्य, विदारक सत्य. संजय पुनामिया यांनी दिलेला लढा, संजय पुनामिया यांच्यावर झालेला अत्याचार, आणखी त्यांनी फोडलेली वाचा, या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्रालयापर्यंतची पाळमुळं खणून काढली गेली. अनेक गोपनीय आदेश सुद्धा खोटे कसे आहे हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा सादर झालेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट झालं. बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी वकीलपत्र घेतल्याचंही समोर आलं. अनेक धक्कादायक पुरावे समोर आले. अर्थातच न्यूज 18 लोकमत तू म्हटलीस त्यानुसारच सगळी पाळमुळं खणून काढण्यामध्ये न्यूज 18 लोकमतनं सातत्य ठेवलं होतं, पाठपुरावा केला होता आणि अखेर रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाने याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं. नक्की, धन्यवाद. आपण प्रशांत माहिती दिली त्याबद्दल. आता आपण काही प्रतिक्रिया या संदर्भातल्या आलेल्या आहेत त्या बघूयात. की आज उद्धव मामूला कुठे तोंड दाखवायची जागा राहिलेली नाहीये की कशा प्रकारे या ठिकाणी संजय पांडेवरती दबाव आणून, संजय पांडेनी पोलिसांवर दबाव आणून मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना खोट्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी गोवण्याचा काम त्यांनी केलं होतं. पण याच्या पुढे जाऊन माझी अशी मागणी राहील की संजय पांडे कुणाच्या इन्स्ट्रक्शनवरती, कुणाच्या आदेशावरती काम करत होता आणि त्या ठिकाणी संजय पांडेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट त्यांच्या केल्या गेल्या पाहिजेत. नाम बडे और दिल के छोटे, उद्धव ठाकरेंसाठी या ओळी इतक्या समर्पक आहेत. खरं म्हणजे लोकशाहीच्या गोष्टी उद्धव ठाकरे करतात, पण हेच मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींना अटक व्हावी यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचं कुभांड आता सगळं फुटलेलं आहे. लोकशाहीच्या गप्पा मारता, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या विरोधकांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं इतकं कपटी कारस्थान हे उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. जे खरं आहे ते मांडलं असेल. रश्मी शुक्लांनी शेवटी रेकॉर्डवर असतो, सर्व रेकॉर्ड हा क्रिएट असतो. मी आता हे बोललो रेकॉर्डवर आहे, त्यामुळे रेकॉर्डवर असलेली गोष्ट त्यांनी मांडली असेल आणि काही गोष्टी खऱ्या असतील, त्यावर त्या तथ्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांनी अशी टिप्पणी केली असेल. रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या, त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या, त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं. तिथे काय दिलं. एक महत्त्वाची बातमी आहे. ठाकरे बंधूंची 12 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा होणार आहे. म्हणजे पुन्हा ही संयुक्त सभा आहे. जशी मुंबईमध्ये सभा आहे तशी ठाण्यामध्ये सभा होतीये 12 तारखेला. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधू काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन चौक इथं ही सभा होणार आहे. दोघंही ठाकरे बंधू तिथं उपस्थित असतील. सभेकरता मुक्काम पोस्ट ठाणे असं पोस्टर ठाण्यात लावलं गेलंय. ठाकरेंची सभा मुक्काम पोस्ट ठाणे. मराठी जनांना आग्रहाचं निमंत्रण. 12 जानेवारी संध्याकाळी 5 वाजता गडकरी रंगायतन समोर.